अगं हो हो, आरामात. पळायची स्पर्धा लावली की काय कोणासोबत? काय चेष्टा करता मॅडम, ते काय आहे ना, उन्हातून आली आहे आणि सकाळपासून BC पॉईंटवर काम पण खूप केलंय. कोणाचं विड्रॉवल तर कोणाचं डिपॉझिट. बरं, पण फक्त डिपॉझिट आणि विड्रॉल, DBT स्कीम्सच्या इन्व्हेस्टमेंटचं काय? ते काय आहे ना मॅडम, जेव्हा पण मी त्यांना माहिती सांगते तेव्हा किती पैसे गुंतवल्यावर किती परत येतील आणि ते कसे येतील याबद्दल पूर्ण माहिती देते. मग पुढची प्रोसेस ते बँकेत जाऊन करतात. बरं, ते पैसे त्यांना वेळेत मिळतात का? कारण जर ते पैसे गुंतवत आहेत तर ते त्याच पैशांवर डिपेंडंट असतात. पण मॅडम, माझ्याकडे विड्रॉवल आणि डिपॉझिटचं एवढं काम असतं की त्यासाठी वेळच मिळत नाही. डिस्बर्समेंटच्या आधी तुझ्या ग्राहकांना पूर्वकल्पना देऊन ठेव आणि त्यांचे पैसे तुझ्या BC पॉईंटवर मिळतील हे त्यांना सांग. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे पैसे गुंतवलेत त्यांच्यामधून त्यांना किती फायदा होणार आहे हे त्यांना सांग. पण मग मॅडम, त्यासाठी वेळ कसा काढू? यासाठी तुला तुझ्या कामाचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक महिन्यात डिस्बर्समेंटची एक यादी तयार करून ठेव आणि तू बँकेत जाऊन पैसेही काढू शकतेस. जर तू तुझ्या ग्राहकांसाठी अवेलेबल राहिलीस तर त्यांचा देखील तुझ्यावरचा विश्वास अजून वाढेल. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुला देखील याचा फायदा होईल. बरोबर बोललात मॅडम. आत्तापासून मी माझ्या ग्राहकांसाठी नेहमी अवेलेबल राहीन.